बिर्याणी म्हटलं की बिर्याणीची जी पूर्णपणे चव असते ना, ती चिकन तुम्ही कशा पद्धतीने मॅरिनेट करता, त्यामध्ये कोणकोणतं साहित्य यूज करता, किती प्रमाणात यूज करता, त्यावर त्या बिर्याणीची चव अवलंबून असते. त्याचबरोबर आपण त्यासाठी जो भात शिजवणार आहोत, त्या भाताची शिस्त ही बिर्याणी तयार झाल्यानंतर देखील अजिबातही तुटलेली अगदी आहे तशीच आहे. त्याचबरोबर ही बिर्याणी तयार करत असताना कोणताही फूड कलर यूज केलेला नाही. अगदी नॅचरली पद्धतीने या बिर्याणीला रंग आलेला आहे आणि त्याचबरोबर अगदी परफेक्ट विकतच्यासारखी ही बिर्याणी अगदी परिपूर्ण टिप्ससहित आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आजची रेसिपी देखील नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्ससहित अगदी परिपूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर तुम्हाला जर नॉनव्हेज खूप जास्त आवडत असेल आणि परफेक्ट तुम्हाला बिर्याणी घरच्या घरी शिकायची असेल ना, तर ही रेसिपी कुठेही स्किप करू नका. अर्धा किलो प्रमाणामध्ये चिकन बिर्याणी तयार करत आहोत. आता ज्या पातेल्यामध्ये आपण ही बिर्याणी तयार करणार आहोत ना, त्याच पातेल्यामध्ये मी चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवले. आता तुम्हाला या ठिकाणी तांदूळ आणि चिकनचं प्रमाण हे अर्धा किलोसाठी अर्धा किलो एवढं वापरायचं, परंतु या ठिकाणी थोडंसं चिकन मी जास्त घेतलेलं आहे. आता या ठिकाणी आपण जो तळलेला कांदा आहे ना, तो कशा पद्धतीने तळायचा हे मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, परंतु मॅरिनेट कसं करायचं चिकन तेही मी सुरुवातीला दाखवत आहे. त्यामध्ये आपण पुदिना टाकलेला आहे, तळलेला कांदा टाकलेला आहे, 1 वाटी दही टाकलेलं आहे, त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या स्लाईस करून टाकलेल्या आहे, दालचिनी टाकलेली आहे, त्यानंतर घरगुती तयार केलेला हा बिर्याणीचा मसाला मी टाकलेला आहे, अर्धा लिंबूचा रस टाकलेला आहे, त्यानंतर पाऊण चमचा एवढी हळद टाकलेली आहे, 1 चमचा जिरं, त्यानंतर धना पावडर टाकलेली आहे, साधारणतः 2 चमचे एवढी धना पावडर घेतलेली आहे, त्यानंतर खडी मसाल्यामध्ये मिरे, त्यानंतर विलायची, हिरवी विलायची घेतलेली आहे आणि तमालपत्र या ठिकाणी घेतलेले. असं सर्व जिन्नस आपण अगोदर व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत, साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही अर्धा किलो तांदूळासाठी अर्धा किलो चिकन घेतलं तरीही चालणार आहे, परंतु अर्धा किलो चिकनपेक्षा कमी घेऊ नका. अगदी अर्धा किलो चिकनपेक्षा थोडंसं जास्त घेतलं तरीही चालेल, परंतु अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो चिकन हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता या ठिकाणी व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये जो आपण कांदा तळून घेतलेला होता ना, त्यामध्ये खूप सारं तेल होतं, त्यामुळे वेगळं आपण तेल किंवा साजूक तूप यामध्ये टाकलेलं नाही. त्याचबरोबर तुम्ही लाल मिरच पावडर देखील टाकू शकता. आता त्यानंतर तुम्हाला जो अगोदर मी तळलेला कांदा दाखवला होता ना, तो कांदा कशा पद्धतीने तळायचा हे मी तुम्हाला सांगते. आता या ठिकाणी आपण कढईमध्ये तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे. आता हा कांदा तळण्यासाठी तुम्हाला कढईमध्ये जे तेल टाकणार आहे ना, ते खूप कडकडीत गरम असायला हवं. तुम्ही जर कांदा टाकण्याच्या अगोदर जर तेल व्यवस्थित गरम नसेल तर तो कांदा पाहिजे तेवढा क्रिस्पी होणार नाही आणि बिर्याणीची जी चव आहे ना, ती या कांद्यावर तेवढीच अवलंबून असते. त्यामुळे यामध्ये कांदा टाकताना तो छान असा कुरकुरीत तळलेला असायला हवा. साधारणतः 10 मिनटं झालेली आहे, कांदा छान असा कुरकुरीत तळून झालेला आहे. आता अशा पद्धतीचा जेव्हा कांदा होतो ना, त्यावेळेस गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करायचा, कारण आतापर्यंत सर्व कांदा तळेपर्यंत आपण गॅसचा फ्लेम हा मोठाच ठेवलेला होता. त्यानंतर या स्टेजला आपण गॅस हा पूर्णपणे कमी केलेला आहे. कमी गॅसवर 1 मिनिटासाठी आपण हा कांदा ठेवलेला होता आणि लगेच गॅस बंद केलेला आहे, कारण आपल्याला बिर्याणीसाठीचा जो कांदा आहे ना, यापेक्षा जास्त तळलेला नको किंवा यापेक्षा खूप कमी तळलेला नको. अगदी अशा पद्धतीने ब्राऊन रंगावर हा कांदा तळलेला असायला हवा. हा कांदा बिर्याणीसाठी अगदी परफेक्ट असा तळलेला आहे. सर्व कांदा एकसारखा तळून तयार झालेला आहे. त्यानंतर 1 ते 1.5 तास झालेला आहे. कमीत कमी 2 ते 3 तास तरी चिकन तुम्ही मॅरिनेट करण्यासाठी ठेवा. अगदी 1.5 ते पावणे 2 तास झालेले आहे. आता आपण बिर्याणीसाठीचा तांदूळ घेणार आहोत. तो तांदूळ या ठिकाणी शिजण्यासाठी टाकणार आहोत. त्यासाठी पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची. पाण्याला उकळी येताना त्यामध्ये मीठ टाकायचं, त्यानंतर खडे मसाले टाकायचे, त्यामध्ये चक्रफूल, तमालपत्र, हिरवी विलायची, त्यानंतर मिरे किंवा तुम्हाला दालचिनी वगैरे त्यामध्ये यूज करायची असेल ती केली तरीही चालणार आहे. मोठ्या आचेवर एकदाच फक्त यामध्ये मीठ व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर अगदी 7 ते 8 मिनटं मोठ्या आचेवर हा भात ठेवलेला आहे आणि भात साधारणतः 90% या ठिकाणी शिजलेला आहे. अशा पद्धतीचा भात शिजला की गॅस बंद करायचा आणि झारीने त्यामधील जे पाणी आहे ना, ते पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि हा भात आपण थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया, कारण बिर्याणीसाठी आपल्याला हा भात जो आहे ना, तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे.
भात जर गरम गरम असताना तुम्ही बिर्याणीमध्ये टाकला तर त्या भाताची शीतं बिर्याणी हलवत असताना तुटू शकतात. त्यामुळे या ठिकाणी भात हा पूर्णपणे थंडच करून घ्या. आता हा भात मी जो आहे ना तो एका ताटामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून 10 ते 15 मिनटं थंड करून घेणार आहे. त्यानंतर तो बाहेर काढून घेणार आहे आणि तसाच ठेवणार आहे. आता या ठिकाणी 1.5 तास झालेला होता चिकन मॅग्नेट करायला ठेवल्यापासून. आता हा भात थंड होण्यासाठी साधारणतः अर्धा ते पाऊण तास ठेवलेला आहे, म्हणजे साधारणतः 2.5 ते पावणे 3 तास झालेले आहे. चिकन देखील छान असा मॅग्नेट झालेला आहे. आता त्याच पातेल्यामध्ये आपण बिर्याणी करण्यासाठी घेऊया. आता यामध्ये मी साजूक तूप टाकलेलं आहे, कारण कांद्यामध्ये खूप सारं तेल होतं, त्यामुळे मी दुसरं काही तेल यामध्ये टाकलेलं नाही. तुम्ही हवं तर गरम तेल करून देखील चिकन मॅग्नेट करण्यासाठी ठेवू शकता. आता यामध्ये मी अर्धा ते पाऊण चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. मी जास्त तिखट ही बिर्याणी करणार नाही, अगदी कमी तिखट, मध्यम तिखट अशी ही बिर्याणी बनवत आहे. तुम्ही जर खूप जास्त तिखट खाणं पसंत करत असाल तर यामध्ये चिकन मॅग्नेट करण्याच्या वेळेस तुम्ही लाल मिरची पावडर देखील यूज करू शकता, परंतु मी लहान मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे मी यामध्ये जास्त मिरचीचा वापर वगैरे केला नाही. त्यानंतर गॅस चालू केलेला आहे. 5 मिनटं या साजूक तुपामध्ये चिकन छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर झाकण ठेवून अगदी पाणी न टाकता हे चिकन अगदी 7 ते 8 मिनटासाठी छान असं वाफवून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी चिकन व्यवस्थित असं जास्त वेळासाठी मॅग्नेट झालेलं होतं, त्यामुळे चिकनमध्ये छान असा स्टॉक तयार झालेला आहे. त्यामध्ये जी सूप तयार झालेलं आहे. आता आपण याला लेअर देणार आहोत. या ठिकाणी साधारणतः 60 ते 70% आपलं चिकन या वाफेवर शिजलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेअर देण्यासाठी यावर टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची पानं, त्यानंतर तळून घेतलेला जो कांदा होता तो कांदा यावर टाकायचा. त्यानंतर खूप सारं साजूक तूप टाकायचं, कारण साजूक तुपामध्ये आपण ही बिर्याणी बनवत आहोत, त्यामुळे साजूक तुपातली ही बिर्याणी चवीला खूप छान अशी लागते. साधारणतः अर्धी वाटी एवढं साजूक तूप मी या लेअर देण्यासाठी वापरणार आहे. आता त्यावर जो शिजवून घेतलेला आणि पूर्णपणे थंड करून घेतलेला जो भात आहे ना तो भात यावर टाकणार आहोत. भाताची शीतं तुम्ही पाहू शकता, अजिबात तुटलेली नाही आणि परफेक्ट असा हा भात थंड देखील झाला, कारण पूर्णपणे 1 तास आपण हा भात थंड करून घेतलेला आहे. आणि आता छान अशा लेअर आपण यावर देणार आहोत. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिकन मॅग्नेट करण्यासाठी तुम्ही खूप जास्त तूप टाकलं. तुमच्याकडे जर वेळ नसेल, तुम्ही फक्त 1 तासासाठी चिकन मॅग्नेट करण्यासाठी ठेवणार असाल तर त्यामध्ये थोडंसं गरम तूप टाका, म्हणजे ते चिकन व्यवस्थित असं मऊ पडतं आणि चिकन पटकन असं शिजले जातं. आणि मी 2 ते 3 तासासाठी ते चिकन त्यामध्ये मुरण्यासाठी ठेवलेलं होतं, त्यामुळे ते चिकन पटकन असं शिजवून तयार झाले. आता पहिल्या स्टेपमध्ये आपण जशा पद्धतीने चिकनवर लेअर दिलेली आहे सेम तेच प्रोसेस आपण या ठिकाणी फॉलो करणार आहोत आणि दुसरी लेअर देखील तशाच पद्धतीची दिलेली आहे. आता सेम तीच मेथड या ठिकाणी पुदिना पानं, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, साजूक तूप, त्यानंतर तळून घेतलेला कांदा आणि शिजवून घेतलेला भात अशा सर्व आपण यावर टाकलेलं आहे. दुसरी लेअर या ठिकाणी दिलेली आहे. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित अशा 2 लेअर दिलेल्या आहे. तुम्ही पाहिजे तर 3 लेअर देखील देऊ शकता. हे पहा, 2 लेअर छान अशा मी दिलेल्या आहे. आता यावर पुन्हा आपण जो तळून घेतलेला कांदा आहे तो टाकणार आहोत. आता हा जो कांदा होता ना तो अर्धा किलो बिर्याणीसाठी मी अर्धा किलोला थोडासा वरती एवढा कांदा तळून घेतलेला होता. त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत. त्यानंतर साजूक तूप टाकायचं. हे पहा, अर्धी वाटी साजूक तूप पूर्णपणे मी यावर वापरलेलं आहे. त्यानंतर पुदिन्याची पानं ठेवणार आहोत आणि झाकण ठेवायचं आणि छान अशी ही 20 ते 25 मिनटासाठी ही बिर्याणी आपण वाफवून घेतलेली आहे. आता ही बिर्याणी वाफवत असताना एक छोटीशी 1 मिनटाची व्हिडिओ माझी शूट करण्याची राहिली होती. ही बिर्याणी वाफवून घेण्यासाठी मी गॅसवर तवा ठेवलेला होता आणि पूर्णपणे लो गॅसवर ही बिर्याणी मी पातेलं त्या तव्यावर ठेवलेलं होतं. डायरेक्ट पातेलं असं तव्यावर ते गॅसवर न ठेवता मी अगोदर तवा ठेवला होता आणि तव्यावर हे पातेलं ठेवून ही बिर्याणी छान अशी 15 ते 20 मिनटं छान अशी वाफवून घेतलेली, कारण जे राहिलेलं आपलं 10 ते 20% चिकन आहे ना ते छान असं या ठिकाणी शिजलं गेलेलं आहे आणि बिर्याणी देखील परफेक्ट अशी आपली तयार झालेली. आता छान अशी आपण ही गरमागरम बिर्याणी एका ताटामध्ये सर्व करणार आहोत. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. याशिवाय तुम्हाला नॉनव्हेजच्या आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील
हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. अगदी छान अशी आपली ही मोकळी अशी आणि परफेक्ट विकतच्यासारखी चिकन बिर्याणी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बनवून तयार झालेली आहे. खूप छान अशी दिसत आहे, रंग देखील छान आलेला आहे. आता या ठिकाणी आपण हळदीचा वापर थोडासा जास्त केलेला आहे. आता तुम्हाला जर यामध्ये आणखीन रंग हवा असेल तर तुम्हाला नॅचरली रंग आणण्यासाठी तुम्ही केशरचा उपयोग देखील करू शकता. केशर दुधामध्ये पाण्यामध्ये भिजत घालून ते देखील यामध्ये टाकू शकता. परंतु आपण कशाचाही वापर न करता देखील बिर्याणीला खूप छान असा रंग आलेला आहे. परफेक्ट अर्धा किलो प्रमाणामध्ये आपली ही बिर्याणी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. या रेसिपीबाबत जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. याशिवाय या अगोदर आपण नॉनव्हेजच्या खूप साऱ्या रेसिपीज मी यूट्यूबवर शेअर केल्या. अगदी 30 लोकांपर्यंतचं चिकन मटन रस्सा असेल किंवा 10 ते 12 लोकांपर्यंतची नॉनव्हेजची भाजी असेल, 5 ते 6 लोकांपर्यंतची नॉनव्हेजची रस्सा भाजी असेल, अगदी 2 लोकांसाठीची देखील नॉनव्हेजची रस्सा भाजी मी यूट्यूबवर शेअर केली आहे. बिर्याणीची देखील हंडा बिर्याणी असेल, अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज मी यूट्यूबवर शेअर केलेल्या आहे. मालवणी चिकन असेल किंवा सुकं चिकन असेल, अशा खूप साऱ्या रेसिपीज मी यूट्यूबवर शेअर केल्या आहेत. त्या सर्व तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.